मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 800 भाविकांचा अयोध्या धाम यात्रेसाठी रेल्वेने भव्य प्रस्थान सोहळा पार पडला। जय श्रीरामच्या जयघोषात फुग्यांनी सजवलेली ही विशेष रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकावरून आज सकाळी 11 वाजता रवाना झाली। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातून 800 भाविकांना घेऊन जाणारी हिंगोली अयोध्या विशेष रेल्वे आज सकाळी 11 वाजता हिंगोली रेल्वे स्थानकावरून अयोध्येकडे रवाना झाली। जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता, तर रेल्वे विविध रंगांच्या फुग्यांनी आकर्षकपणे सजवण्यात आली होती। या प्रस्थान सोहळ्याला आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, अपर जिल्हाधिकारी अनिल माचीवाड, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसेटवार, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी हिरवा झेंडा दाखवत या आध्यात्मिक यात्रेस शुभेच्छा दिल्या। ही 14 डब्यांची रेल्वे असून चालक म्हणून दिनेश धोटे व संदीप कांबळे कार्यरत आहेत। गार्ड म्हणून विनय दखणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रामभक्त भाविकांची अयोध्येकडे निघालेली ही तीर्थयात्रा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे धार्मिक, पर्यटन आणि सांस्कृतिक एकतेचा एक सुंदर नमुना ठरली आहे। मी हिंगोलीतून सयाजी रामराव शेळके मुख्यमंत्रीच्या तीर्थयात्रा योजनेअंतर्गत माझा नंबर लागला गेला आणि त्या निमित्तानं मी अयोध्येला जात आहे आणि मेहरबानी खरंच त्यांनी जे बोलले आपल्याला ते त्यांनी करून दाखवलं। सुभाष दराडे हिंगोली येथील रहिवासी असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये आज आम्ही अयोध्या धाममध्ये जात आहे आणि ही योजना आमच्या वयस्क लोकांसाठी फार चांगली योजना आहे आणि आम्ही सर्व लाभार्थी आणि वय झाल्यामुळे आम्हाला कोणी देत नसतं, त्यामुळे ही योजना फार चांगल्या पद्धतीने या वतीने आम्ही मुख्यमंत्र्याचे हिंगोली वाशीवर तर्फे सगळ्याचे आभार मानतो। मुख्यमंत्र्याचे आभार मानतो की आम्हाला वयोवृद्ध माणसाला अयोध्या धाम येथे सर्वांना पाठवलेलं आहे। शिवाजी घुगे मी हिंगोलीची आणि मी यानंतर अयोध्येला मी मुख्यमंत्र्याच्या तर्फे आशीर्वाद मिळाला, मला अयोध्या मिळाली आम्हाला या वयात खूप आनंदी इंडिया न्यूज T24 करता गजानन धुरधुडे, हिंगोली, महाराष्ट्र।